हाच तो प्रवास, हाच तो रस्ता. याच रस्त्यानं मला खूप काही शिकवलं. माझ्या आयुष्यात आलेली लोकं, यांच्याकडूनसुद्धा मी खूप काही घडले. लाल परीमध्ये बसून प्रवास करत असणारी लोकं, त्यांच्याकडून बरेचसेच अनुभव आलेले. माझे अनुभव त्यांच्याशी काही शेअर करत असताना, त्यातून होणाऱ्या गप्पा-गोष्टी, यातून एकमेकांचं कळणारं मन, मनाला वाटणारं हलकं, असेच बरेचसेच मला काही अनुभव आले आणि तेच अनुभव ना मी आज पुन्हा एकदा आठवत होते. पुन्हा एकदा माझा भूतकाळ याच रस्त्याने पुन्हा एकदा मला जागं करून देत होता, की तू काय होतीस आणि आज कशी आहेस? यावर सुद्धा मला प्रश्न विचारत होता. हा निसर्ग माझ्याशी जणू काही बोलतच होता, असं मला वाटत होतं. कारण कसं असतं ना निसर्गाचं, तेव्हाची जी झाडं-झुडपं, तेव्हाची जी काही शेती होती, ती आज राहिलेली नव्हती. त्याच्यामध्ये बरेचसेच बदल झालेले होते. तसंच आहे माझंसुद्धा. जेव्हा मी या मार्गावरून प्रवास करत होते ना, तेव्हा मी एकटी होते. त्यावेळेस ना बसमधले प्रवासी असतातच, त्यात काही डाऊट नाहीच आहे. पण तरीसुद्धा माझ्या घरातलं माझं मन हलकं करण्यासाठी किंवा जा तू ठीक आहेस, हॉस्टेलला राहिलं तरी काही प्रॉब्लेम नाही, असं सांगणारं किंवा माझ्या मनाला धीर देणारं असं तेव्हा कोणीच नव्हतं. बऱ्याच वेळा तर तिकीट ओलं व्हायचं माझ्या रडण्यानं. माझी ओढणीने डोळे पुसत मी हा प्रवास कधी पार करायचे हे मला समजायचंसुद्धा नाही. आयुष्यात पुढे जाऊन ना काय होणार आहे? पुढं माझ्या भविष्याचं काय होईल? हे तर काहीच माहीत नव्हतं. तरीसुद्धा इतके विचार यायचे ना मनात, म्हणजे अभ्यासापेक्षा ह्या विचारांनीच माझं मन इतकं जड झालं होतं ना, ते हलकं करायलासुद्धा कोणी नव्हतं असं म्हणायलासुद्धा काही हरकत नाही. पण त्याच रस्त्यावरून आज जेव्हा प्रवास करते ना, तेव्हा माझ्या दोन्ही मुलांसोबत मी खूप सुखाचा अनुभव घेते. हा रस्ता कव्हर होतो ना, तो कधी झाला ना, हे सुद्धा मला आता कळत नाही. पण त्यावेळेस मात्र ना, तो रस्ता जात नसायचा. रस्ता कव्हर तर व्हायचा, पण कधी जातोय असं वाटायचं. कारण पुढं आपल्या आयुष्यामध्ये काय वाढून ठेवलं याची काही कल्पनाच नसायची, किंवा आपण कोण आहोत आणि पुढं जाऊन काय करणार आहोत, आपल्या आयुष्यामध्ये काय नवे बदल घडणार आहेत का, अशीच परिस्थिती आपली राहणार आहे याचीसुद्धा काही कल्पना नाही. पण मनात एक होतं, अभ्यास तर करायलाच पाहिजे, आपण नाही कोणाला फसवायचं असं माझ्या मनात यायचं. घरातल्यांनी सांगितलं अभ्यास करायलाच पाहिजे, अभ्यास कर, पण काय करायचं याची कल्पना नाही ना. कोण भेटलं प्रवासामध्ये असू दे किंवा शाळेत असू दे किंवा कॉलेजमध्ये असू दे, कुणीही भेटलं ना, तर त्या माणसांकडून काही चांगलं मला ऐकायला मिळते का याची वाट बघायची. माझ्या आयुष्यासाठी त्यांच्याकडून काही माझ्यासाठी महत्त्वाचे संकेत भेटतात का हे मी ऐकायचे नेहमी प्रवास करत असताना. आणि पहिलं कसं व्हायचं, आपल्या शेजारी बसणारी व्यक्ती ना नेहमी आपली चौकशी करायची, तुम्ही कोणत्या स्टॉपला उतरणार आहात, कुठं जाणार आहात, कुठून आलेला आहात, पुढं काय करणार आहात, अशा सगळ्या अगदी CID ऑफिसर असल्यासारख्या चौकशा व्हायच्या. हल्ली नाही तशा होत. आता हल्लीमध्ये एवढा बदल घडला आहे ना, की शेजारी बसलेल्या व्यक्तीला माहीत पण नसतं आपण उतरून गेलेलो, कोणत्या स्टॉपला उतरलो आणि कोणता स्टॉप आलेला आहे हे सुद्धा त्यांना माहिती नसतं. कारण प्रत्येकजण आपापल्या मोबाईलमध्ये ना व्यस्त झालेला असतो. पण तेव्हा तसं नव्हतं. त्याच्यामुळे ना आजूबाजूच्या लोकांकडून ना खूप काही शिकायला मिळायचं. आणि प्रवासामध्ये ना आपलं मन कुणाजवळ तरी इतर व्यक्ती, परक्या व्यक्तीजवळ ना आपण व्यक्त व्हायचो, की माझा असा प्रॉब्लेम आहे किंवा मी का रडतीये, मला हॉस्टेलला राहायचं, म्हणजे हॉस्टेलला राहावं लागणार आहे, आईवडिलांपासून दूर राहावं लागणार आहे, असं तेव्हा कोणाजवळ तरी आपण मन मोकळं करून निघून म्हणजे ते आपलं मनावरचं जे काही दुःख आहे तर ते हलकं व्हायचं. पण आता हल्ली तशी परिस्थितीच दिसत नाही आहे, किंवा एक ॲडजस्टमेंट वगैरे तर हल्ली अजिबातच राहिलेली नाही. हा तो फरक जाणवतो. रस्त्याने वगैरे तर हे खूप काही शिकवलं. नवी नवी घरं दिसायला लागली आहेत. पहिली अशी नव्हती ना, अगदी कुठंतरी एखादा टुमदार बंगला डोकं काढून वर बघायचा, तेव्हा असं वाटायचं बापरे, कशी या बंगल्यामध्ये लोक राहत असतील ना, किती सुंदर बंगला आहे. आपण फक्त हे बसमधून बघूच शकतो का, कधी आपल्याला अशा बंगल्यामध्ये राहायची वेळसुद्धा येईल असं नाही म्हणजे असं वाटायचं. पण बघूयात आता कसं होतं वगैरे, अशा विचारामध्ये मी अगदी म्हणजे मग्न होऊन जायचे. कशाला आपल्या वाट्याला हा बंगला येतोय, कशाला आपण याच्यामध्ये राहू, कारण आता सध्याची आपली अशी परिस्थिती आहे, अगदी आपल्याकडे जेमतेम मोजकेच पैसे असतात, पुढं काय होणार आहे याचं काही म्हणजे इतके सगळे विचारांनी माझ्या मनामध्ये घर करून घेतलेलं असायचं या प्रवासामध्ये. प्रवास म्हणतो, पण प्रवासाचा एन्जॉय हा तर तेव्हा कधीच नाही करता आला. एवढी बाहेरची झाडं झुडपं फक्त आणि फक्त मी पाणावलेल्या डोळ्यांनीच बघायचे. आता हे झाड गेलं, मग दुसरं जाणार आहे, त्यांच्याकडून शिकले तर मी तेव्हा नाही वाटायचं मला असं मी काय शिकले वगैरे हे नाही. पण आता खूप जाणवतं की या झाडांनी, या झुडपांनीच मला तर खूप काही शिकवलं. तो प्रवास, ते खड्डे,
आता नाही राहिलेलं. आता रस्ते वगैरे खूप चांगले झालेले आहेत आणि गाड्यांचा वेगसुद्धा आता सुसाट आहे. त्याच्यामुळं मलाही माझ्या विचारांचा वेग वाढवावा लागला असं म्हणायला काही हरकत नाही. आणि तेव्हा जो पाणावलेल्या डोळ्याने मी जो प्रवास करायचे ना, तोच प्रवास मी आज माझ्या चिमुकल्यांसोबत अगदी आनंदानं करत होते. लाल परी तर तीच होती, माणूस पण तोच होता, पण विचार मात्र बदललेले होते. त्याच्यामुळे कायम एक लक्षात ठेवायचं बघा, हातातलं काढून घेतलं ना तरी नशिबातलं कोणी काढून घेत नाही. म्हणतात ना की उकरंड्याचे सुद्धा पांग फिटतात, त्याप्रमाणे ना माणसाची सुद्धा परिस्थिती बदलते. नाही असं नाही, आणि माणसाला आयुष्यामध्ये सुद्धा संघर्ष करावे लागतात, पण काही लोकांचे दिसून येतात, काही लोकांचे नाहीत दिसत. शेवटी कसं असतं ना, आपणच आपल्या दुःखांचा पसारा मांडत गेलो ना, तेवढं दुःख आपलं वाढत जातं असं म्हणायला काही हरकत नाही. आणि खरोखरच वाढतं, कारण खूप कमी लोक आहेत की आपल्या भावना, आपलं दुःख समजावून घेणारे. हल्ली तर कोणी नाहीच की कोणाला आपल्या मनातलं मोकळेपणानं सांगावं वगैरे. असं असतं ना की लोक आपलं दुःख रडून ऐकतात आणि जगाला मात्र हसून सांगतात. त्याच्यामुळे आता नाही पहिल्यासारखं कोणी राहिलेले की आपलं दुःख मनातलं कोणाला सांगावं, आपला प्रवास कसा चालला आहे हे सांगावं, असं नाही होत. पण ह्या निसर्गानं खूप काही शिकवलं. निसर्गातली झाडं दरवर्षी त्यांच्यामध्ये काही ना काहीतरी बदल होत असतातच. ते हे जसा निसर्ग होणारे बदल जे आहेत त्यांच्यामध्ये ऋतुमानानुसार जसं ॲक्सेप्ट करतो ना, तसं माणसाला सुद्धा करता आलं ना तर खूप चांगलं होईल. हा जो निसर्ग आहे आणि बऱ्याच ठिकाणी तर तुम्हाला दिसत पण असेल बघा, अगदी मोकळी शेतं आहे अशी पडलेली आहेत, तर अधूनमधून बंगलेसुद्धा दिसत आहेत की ज्याने शेताकडे छान पद्धतीनं बंगलं बांधलेले आहेत. आपलं एक स्वप्न असतं ना की किती जरी आपण सिटीमध्ये राहिलो ना तरी गावाकडे आपलं एकतरी घर असावं, असं एखादं दुसरं घरच या रोडला दिसत असेल, आणि ते पण इतक्या सुंदर आणि छान. पहिले तर घरं पण नव्हती अशा पद्धतीची, पण आता इथं मात्र छान छान बंगले वगैरे झालेले आहेत. कोणी गाळं वगैरे घेतलेले आहेत, दुकानं वगैरे सुद्धा तिथं लावलेली सजलेली दिसून येतात. खूप छान वाटायचं, पण त्या जुन्या आठवणी मात्र अजून पण जात नव्हत्या. पण त्या दिवसांनी ना मला मात्र खूप शिकवलं बघा. संघर्ष कसा करायचा, स्वतःच्या पायावरती कसं उभं राहायचं, हे मात्र त्या दिवसांनी शिकवलेलं मी त्यांना कधी नाही विसरू शकणार. प्रत्येक दिवस जेव्हा मी हॉस्टेलला जायचे तेव्हा माझा खूप दुःखात जायचं. तिकडून येताना ना मी खूप आनंदात असायचे. कसं असतं ना, माहीत नाही ना पुढं असे जर आपण दिवस काढले तर पुढं काय होणार आहे ह्याची कल्पना नसल्यामुळे ते दिवस नको वाटतात. पण त्या दिवसामुळेच आपलं काहीतरी घडणार आहे हे आपण लक्षात ठेवलं ना तर संघर्षाचं काही वाटत नाही. आता इथं आपण बघू शकतो की सूर्य आपल्यासोबत आहे. नेहमी बघा, प्रत्येक झाडाझुडपातून तो वर येण्याचा किंवा आपल्याकडे बघण्याचा प्रयत्न करतोय असं आपल्याला भासवतंय, पण ॲक्च्युली तसं नाही ना. तो त्याचं काम करत आहे, आपण आपलं काम करत आहे. तर एवढ्या डोंगर दऱ्यामध्ये वगैरे सुद्धा देव आहेत, आणि देव आहे हे म्हणायला काही हरकत नाही. माझा पण देवावर विश्वास आहे. विश्वास असावा, श्रद्धा असावी, कर्म तर आपल्यालाच करावी लागतं, पण या सगळ्या कर्माचा हिशोब मात्र देवाजवळ असतो. त्याच्यामुळे आपण कोणाला नाही घाबरलं तरी आपण कर्माला घाबरलं पाहिजे, कारण आपल्यामध्ये आपण जे कर्म करतो ना त्यांचा हिशोब देवाकडे ठेवलेला असतो. त्याच्यामुळं देवावरती श्रद्धा ठेवत ही मंदिरं वगैरे किती खूप सुंदर बांधलेली आहेत बघा. डोंगर दऱ्यात वगैरे असे देव वसलेले आहेत आणि लोक अगदी श्रद्धेने, भक्तिभावाने त्यांना यष्टीतून नमस्कार करत असतात. हा माझा पर्सनली अनुभव आहे. प्रत्येक वेळेस अगदी आठवणीनं लोक इथून नारळ वगैरे सुद्धा खाली फेकत, म्हणजे देवासाठी दान करत असतात. इतकं सुंदर. आणि जसं दिवस मावळतील लागेल ना तसं सूर्य बघा कसा दिसायला लागलेला आहे. आणि मला तर असं वाटत होतं की सूर्य माझ्यासोबतच येतोय, पण तो सगळ्यांच्या सोबतच आहे. प्रत्येकालाच असं वाटतं ना की सूर्य माझ्यासोबतच येतोय, पण सूर्य तर हा सगळ्यांच्या सोबतच आहे असं म्हणायला हरकत नाही. सगळ्या झाडाझुडपातून वगैरे आम्ही प्रवास करतोय, पण जुन्या आठवणी खूप लपलेल्या आहेत. कुठंतरी मोजकीच घरं दिसत आहेत रस्त्याला, आणि त्यातून पण हा सूर्य, त्यामध्ये असणारे कुठून तरी एखादं मंदिर वगैरे दिसतंय. खूप छान प्रवास. आणि परत मला तेच सांगावंसं वाटेन की आपले जुने दिवस नाहीत राहत आपल्यामध्ये, पण कष्ट ही करण्याची तयारी असायला हवी. फक्त देवाकडूनच सगळं होतं असं नाही आहे. आपण चांगली कर्म केली तर चांगल्या कर्माची चांगलीच फळं मिळणार असं म्हणायला हरकत नाही. त्याच्यामुळे निसर्गाकडून सुद्धा खूप काही घेण्यासारखं असतं. तेव्हा ना एवढे सुपर रस्ते वगैरे नव्हते, पण आता भरपूर सुपर म्हणजे चांगले रस्ते झालेले आहेत. खड्डे वगैरे तर कुठं तरी एखादा दिसतो, नाही तर कोणत्या रस्त्यावर खड्डे वगैरे दिसत नाही.
त्याच्यामुळे प्रवाशांची ये-जा वगैरे म्हणा किंवा प्रवाशांनासुद्धा खूप सोपं झालेलं आहे ह्या रस्त्यावरून प्रवास करत असताना. खूप छान वाटत होतं. पण जुन्या आठवणी मात्र सारख्या आठवायच्या. माझ्या दोन्ही चिमुकल्यांसोबत मी प्रवास करत होते ना, तेव्हा खूप छान वाटायचं. कारण तेव्हाचा प्रवास मी एकटी करायचे ना, तेव्हा नेहमी माझ्या डोळ्यातून अश्रू बिलकुल थांबायचे नाही आहेत. पण आज मात्र तसं नव्हतं. मी जेव्हा माझ्या दोन्ही मुलांना सोबत घेऊन गेले होते, त्याच्यामुळे खूप आनंदात आणि खूप चांगला कधी आम्ही पोहोचलो आमच्या गावाला हे सुद्धा कळालं नाही आणि त्यांच्यासोबत परतीचा प्रवाससुद्धा मी कधी केला नाही, याचा कंटाळासुद्धा आला नाही. तेव्हा मात्र असं व्हायचं की रस्ता पार व्हायचा, पण मनाने फक्त रस्ता पार होत होतं, पण मनाने नव्हतं. जुन्या आठवणींचा तो प्रवास माझ्या मनावरती कायम कोरला गेला आहे. पण यामधून ना खूप काही शिकण्यासारखं पण माझ्या आयुष्यामध्ये घडत गेलं. प्रवासामध्ये भेटणाऱ्या लोकांमुळं म्हणा किंवा प्रवाशांची ये-जा वगैरे यांच्याकडून सुद्धा ना आपण खूप काही शिकण्यासारखं असतं. फक्त आपण ना त्यांच्याकडं सकारात्मक दृष्टिकोनातून बघितलं ना, तर आजूबाजूच्या लोकांमुळंच आपल्यामध्ये खूप सारी प्रगती घडू शकते आणि होते, हे सुद्धा मी अनुभवलेलं आहे. त्याच्यामुळे आपण काही केलं ना, तर एकटीनं केलं किंवा एकट्यानं माझं मी स्वतः केलं असं आपण नाही म्हणू शकत. कोणत्याच गोष्टी आपण जन्मजात शिकत नाही. तर आजूबाजूला घडणाऱ्या घटनांकडे आपण कुठल्या दृष्टिकोनातून बघतो ना, याच्यातून आपल्याला सकारात्मक जेव्हा ऊर्जा मिळेल ना, तेव्हा आपलं भविष्यामध्ये खूप काही चांगले दिवस किंवा खूप काही चांगलं आपण करू शकतो असं म्हणायला हरकत नाही. आयुष्यामध्ये तर सतत कुणाच्या ना कुणाला कोणत्या ना कोणत्या स्वरूपानं दुःख हे वाट्याला येतंच. पण आपण ना ह्या निसर्गासारखं प्रत्येक सीझनप्रमाणे ना बदलत राहायचं, पर्याय नाही. कारण जसं असेल ना तसं ॲक्सेप्ट करणं हल्ली खूप गरजेचं झालं आहे. एखाद्याला सतत आपण समजावून सांगणं किंवा एखाद्यामध्ये बदल घडवून आणत बसण्यापेक्षा ना स्वतःमध्ये बदल घडवून आणलेले कधीही चांगले असतात आणि तेच तर आपल्याला यशाकडे नेणारा एकमेव मार्ग असतो. बरेच जण आपल्या पाठीमागंही बोलत असतात, पण ज्यावेळेस आपल्या पाठीमागं आपली चर्चा होते ना, तेव्हा एक लक्षात ठेवायचं की आपण नेहमी पुढचं एक पाऊल आहे ना, त्याच्यामुळे जर ज्यांचं आपल्या पुढं समोर येऊन बोलायचं धाडस होत नाही, याचा अर्थ काही तर आपण प्रगती मार्गावरती आहोत असं म्हणायला अजिबात हरकत नाही. या निसर्गाप्रमाणेच कसे चढ उतार आहेत बघा. सगळी झाडं काही सारखी नाहीत. काहीजण प्रत्येकजण ना आपल्या पोटासाठी सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी ना कोणी ना कोणी त्याच्या दृष्टीनं ना संघर्ष करत आहेच आहे. पण त्यांच्यामध्ये असं नाही ना की तू छोटा आहेस मी मोठा आहे म्हणून तुझा खून करतो, कत्तल करतो, असं नाही होत ना त्यांच्यामध्ये. त्याच्यामुळे त्यांच्याकडूनही घेण्यासारखं खूप खूप सारं आहे. काही झाडांना काट असतात, काही जणांना नाही, तरीसुद्धा ते एकमेकांच्या शेजारी वाढलेली असतातच. तरीसुद्धा त्यांची त्या झाडाझुडपामधून गवतांची सुद्धा ना एक संघर्ष त्यांचा पण चाललेला असतो की आपल्यालाही सूर्यप्रकाश मिळावं. हा सहज पद्धतीनं ना प्रत्येकजण आपापल्या पोटासाठी काहीतरी धडपड करत असतो. त्यातूनच नवीन नवीन दररोजचं कोरं पेज, कोरं पान आपल्या आयुष्यावरचं शिकत असतो आणि दररोजच्या आयुष्यामध्ये ना प्रत्येकाला देवाने काहीतरी प्रॉब्लेम दिलेलेच असतात. कारण प्रॉब्लेम नाही तर आपल्याला देवाची आठवण होणारच नाही ना. म्हणून तर देवानं प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये ना कमी जास्त का होईना पण प्रत्येकाच्या जीवनामध्ये संघर्ष टाकलेलेच आहेत. आपल्याला असं वाटतं की सगळी दुःख आपल्याच वाटेला आहेत. असं नाही होत, कारण देव आपल्या बाबतीतच का दुजाभाव करेल ना. जशी आपली कर्म असणार ना तसं आपल्याला फळ मिळणारच. त्याच्यामुळे असं नाही समजायचं की देवाने आपल्याच वाट्याला टाकलं का नाही. आपण त्या गोष्टींकडं ना सकारात्मक दृष्टीनं बघायचं, जेणेकरून आपल्याला त्याच्यातून काहीतरी मार्ग मिळेल. अशीच काहीतरी आपण पुढं बघत चालायचं आणि आपला सगळ्या जगासमोर पसारा मांडण्यापेक्षा आपण कसं सुखी आहोत हे सांगणंसुद्धा खूप गरजेचं असतं. आता स्टेटस 2 मिनटाचं स्टेटस काय आपलं अखंड आयुष्यामध्ये काय चाललं आहे हे सांगू शकत नाही. पण आणि ते स्टेटस ठेवण्यासाठी सुद्धा ना आपल्यामध्ये काहीतरी आपण काहीतरी घडायला पाहिजे, तर तो स्टेटस वगैरे ठेवण्यामध्ये अर्थ असतो. आणि आपला पसारा कशाला जगासमोर सगळ्यांना मांडायचा. आपण नेहमीच आनंदी आहोत असं दाखवायला शिकलं ना तर खरोखर आपली प्रगतीही होत राहते आणि आपल्या आयुष्याकडे आपल्या जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोनसुद्धा नेहमीच ना पॉझिटिव्ह ठेवावा, जेणेकरून आपल्याला पुढचं यश मिळवता येईल. तिथंपर्यंत आपण पोहोचू शकतो. जेवढं आपण आपल्या दुःखाचं भांडवल करत बसू ना तितकी दुःख आपल्याला जास्तीत जास्त वाटायला येतात. त्याच्यामुळे त्याच्यातूनच ना मार्ग काढायचा प्रयत्न करायचा. पण त्या दुःखाचं भांडवल न करता मी दुःखी कसा आहे हे सांगण्यापेक्षा मी सुखी कसा आहे हे सांगणं खूप खूप गरजेचं असतं. आणि हेच मला या रस्त्याने येता जाता शिकवलेलं आहे. याच रस्त्याने मी ना खूप खूप शिकलेली आहे. जशी मी पाणावलेल्या डोळ्यांनी हॉस्टेलचा रस्ता पकडायचे ना तसंच मी आज अगदी सुखावल्या डोळ्यांनी हा सगळा निसर्ग डोळ्यामध्ये सामावून घेण्याचा प्रयत्न करत होते. त्याच्यामध्ये झालेले बदल ना माझ्यासाठी अगदी
अनपेक्षित बदल होते तरीसुद्धा मी ते स्वीकारण्याचा प्रयत्न करत होते, कारण तेव्हाचा जो रस्ता आणि आजचा जो रस्ता पार करतानाचे जे अनुभव होते ना, त्याच्यामध्ये खूप खूप जमीन अस्मानाचा फरक होता. आजूबाजूला कुणीही चौकशी करणाऱ्या व्यक्ती दिसून येत नव्हत्या किंवा कुणी प्रवासामध्ये अखंड प्रवासामध्ये 15-20 मिनिटाच्या म्हणा किंवा तासा 2 तासाच्या प्रवासामध्ये ना कुणीही कोणासोबत बोलत नव्हतं. इव्हन तो कुठं उतरून गेला ना याची पण कल्पना नसायची. असा हा बदललेल्या युगामध्ये ना आपण स्वतःला सुद्धा अपडेट ठेवणं खूप गरजेचं आहे. जसा काळ बदलत चालला आहे ना, तर तशा त्या गोष्टी आपण सुद्धा ॲक्सेप्ट करायला शिकणं खूप गरजेचं आहे. काळानुसार होत जाणारे बदल आपल्यामध्ये सुद्धा आपण घडवून आणले पाहिजे. समोरचा व्यक्ती सुधरत नाही ना, तर आपण आपल्यामध्ये बदल घडवून आणूयात. शेवटी ज्याचं त्याचं कर्म म्हणून आपण पुढं वाट चालत राहायचं. हे मात्र या निसर्गामुळं मी खूप शिकले बघा. आणि असल्या रणरणत्या उन्हात सुद्धा जेव्हा प्रवास करत असताना ना, अगदी झाडं साक्षीला होती बघा. कितीही उन्हाळून पडू दे, जरासं पाणी मिळालं ना, तर परत तग धरायचीच, पण मोडून जायचं नाही. परत अजून आपलं जे पुन्हा पाऊस आला, पुन्हा थोडंसं पाणी मिळालं, कुठं कॅनलचं जरी पाणी मिळालं ना, तरीसुद्धा परत आपल्या नवी जिंदगी जगायची. असं ह्या प्रत्येक झाडाकडून आणि ह्या प्रवासानं ना मला खूप काही शिकवलं. त्याच्यामुळे ह्या प्रवासाची मी खूप आभारी आहे.